नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावातल्या माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार। चंद्रपूरमध्ये रामनगर पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला लागलेल्या आगीमुळे वाहतूक तासभर ठप्प। पुण्यात गोळवलकर शाळेच्या कैवल्य माधव देशपांडे या विद्यार्थ्याने 10वीच्या परीक्षेत 100% गुण मिळवल्यानं आनंदाचं वातावरण। कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी बस स्थानकासमोर झालेल्या बसच्या धडकेत मोटरसायकलवर बसलेली महिला जागीच ठार। जालन्यात एटीएम मशीन फोडून 24 लाखांची रक्कम पळवून नेणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। मराठवाड्यातल्या मोसंबीच्या बागा वाचवण्यासाठी शासनानं हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान मंजूर करावं अशी आमदार राजेश टोपे यांची जालन्यात मागणी। अहमदनगरमधल्या राहुरी तालुक्यात मौजे सात्रज इथल्या जमिनीवर अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांची निदर्शनं। कोल्हापूर सांगली जिल्ह्याला सातत्यानं पुराचा फटका बसत असल्यानं यावर ठोस उपाय करण्याची महापूर नियंत्रण कृती समितीची मागणी। आणि कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीवरचा राजापूर बंधारा तुडुंब भरल्यानं कर्नाटकच्या सीमा भागातल्या गावांना दिलासा। क्रीडावृत्त फुटबॉल जगतातील